जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। उर्दू बाल साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक जनाब फारुख गुलाम नबी सय्यद खान उर्फ फारुख सय्यद यांचे दीर्घ आजाराने निधन झाले। त्यांच्या निधनाने उर्दू साहित्य विश्वात हळहळ व्यक्त होत असून विशेषतः बाल साहित्य क्षेत्रात मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। त्यांच्यावर मुंबई येथे दफनविधी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। फारुख सय्यद यांनी आयुष्यभर उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी कार्य केले। मुलांच्या साहित्यिक आणि वैचारिक जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले। ते इंडियन युथ असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते, तसेच उर्दू टाइम्सचे माजी संपादक आणि गुलबुटे या मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती। त्यांच्या सौम्य स्वभावामुळे आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे ते साहित्यिक, पत्रकार आणि मित्रपरिवारात अत्यंत लोकप्रिय होते। जुन्या मित्रांना प्रेमाने भेटणे, गुरुजनांविषयी आदर बाळगणे आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याने संवाद साधणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खास वैशिष्ट्ये मानली जात होती। त्यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे। उर्दू बाल साहित्यातील एक तेजस्वी तारा हरपला, अशा शब्दात अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। त्यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मोठा वाचक वर्ग असा परिवार आहे। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरं, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग। डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका। जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच। समाधानकारक मानधन देण्यात येईल। त्वरित संपर्क साधा 7020046690।